आजचा हा कार्यक्रम खरंच आपल्या सगळ्यांसाठीच फार छान आहे. आपल्या सगळ्यांचं कौतुक आहेच. आणि हे सगळं बोलत असतानाच मला एका गोष्टीपासून सुरुवात करावीशी वाटते. त्या दिवशी असंच एक संध्याकाळी काहीतरी सगळं काम आटोपून मी पेपर वाचत बसले होते आणि पेपरमध्ये मी ती बातमी वाचली. तुम्ही पण वाचली असेल कदाचित. तिवरे धरण जे आहे ते खेकड्यांनी फोडलं. आणि त्यानंतर थोड्या वेळाने मी झोपी गेले. मध्येच कधीतरी मला जाग आली, मध्यरात्रीच कधीतरी, ती पण अतिशय दचकून जाग आली. कारण मला स्वप्नच पडत होतं की मी कुठेतरी पळत जाते, सगळे खेकडे माझ्या मागे लागले आहेत आणि सगळे माझे फॅमिली मेंबर्स जे आहेत अगदी हाकेच्या अंतरावर आहेत, पण सगळेच जण आपापल्या कामामध्ये इतके बिझी आहेत की माझ्या मागे एवढे खेकडे लागलेत, मी एवढी संकटात सापडलीये, कुणाचंच त्याच्याकडे लक्ष नाहीये. मी त्यांना मदतीसाठी हाक मारू इच्छिते तर माझा आवाज सुद्धा फुटत नाहीये. आणि शेवटी एक सेकंद तर असा आला की मला पळण्याची जागा पण नाही उरली आणि सगळेच्या सगळेच खेकडे कोणत्याही क्षणी माझ्यावर अटॅक करणार होतेच आणि त्याच क्षणी त्यांचा अटॅक होण्याच्या मला जाग आली. आपल्या सगळ्यांच्याही बाबतीत होतं का असं? बघा हा, ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल. रात्री आपण काहीतरी छानसं गाणं गुणगुणलेलं असतो, पहाटे जाग येते तेव्हा तेच गाणं ओठांवर आलेलं असतं. रात्री आपण काहीतरी छानसा सिनेमा पाहिलेला असतो आणि जेव्हा पहाटे जाग येते तेव्हा त्या सिनेमातलाच आपला एखादा आवडता सीन आपल्याला उठताच क्षणी डोळ्यांसमोर आलेला असतं. खरंच झोपण्याच्या अगोदरची काही वेळ, म्हणजे म्हटलं जातं की झोपण्याच्या अगोदर किमान 1 तास तरी कम्प्लिटली गॅजेट फ्री असायला हवा. कारण तो 1 तास फार महत्वाची कामगिरी करतो. आणि पर्टिक्युलरली जेव्हा आपल्याला झोप लागत असते त्याच्या अगोदरचे 15 मिनिट तर फारच महत्वाचे ठरतात. तुम्ही त्याच्याबद्दलही कदाचित वाचलेलं असेल. फ्रान्सिस क्रिक आणि जेम्स वॅटसन हे दोघं जण डीएनएच्या रचनेवर संशोधन करत होते. डीएनएची रचना नेमकी असेल कशी, भरपूर त्यांचं विचारमंथन चालू होतं. आणि एका रात्री या फ्रान्सिस क्रिकला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये जे त्याला आढळलं डीएनएचे स्ट्रक्चर तसंच होतं. त्याने त्याच पद्धतीनं स्वप्नातून त्याचा शोध लावला. तुम्ही फ्रेडरिच केक्युले बद्दल सुद्धा ऐकलेलं असणार आहे. बेन्झीनचं केमिकल स्ट्रक्चर कसं असेल त्याचंही विचारमंथन चालू होतं. कंटिन्युअस दिवसेंदिवस महिने तो त्याच्यावरच विचार करत होता. आणि त्याला 2 स्वप्न पडले. दोन्ही स्वप्नामध्ये त्याला साप आढळले आणि सापांची मुवमेंट अशी काही होती की त्याच्या लक्षात आलं, येस, बेन्झीनचं केमिकल स्ट्रक्चर असंच असलं पाहिजे. आणि त्यांनी पुन्हा त्या अनुषंगाने संशोधन केलं. बेन्झीनचं केमिकल स्ट्रक्चर अगदी तसंच होतं. म्हणूनच मी म्हटलं की झोपण्याच्या अगोदरचा वेळ आपल्यासाठी फार महत्वाचा असतो. फक्त विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, आपल्याही सगळ्यांसाठी फार महत्वाचा असतो. आपल्या सर्वांना हे पण माहित असेल की कोणतीही चांगली सवय लावायची असेल तर किमान अतिशय मेहनतीनं, जिद्दीनं 21 दिवस तिचं कसोशीनं आपण पाठपुरावा करायचाच. ती सवय आपल्या अंगात भिनलेली असणार आहे. त्याच्याच सोबत हे पण आपण लक्षात घ्यायला हवं की एखादी वाईट सवय जर बदलायची असेल किंवा एखादी चांगली सवय रुजवायची असेल तर झोपेच्या जस्ट 15 मिनिट अगोदर, जेव्हा आपण अगदी झोपेच्या मूड मध्ये आहोत, कोणत्याही क्षणी आपल्याला झोप लागेल त्यावेळेस या गोष्टीबद्दल जर आपण विचार करायला सुरुवात केली तर नॅचरली पूर्ण रात्रभर आपलं सबकॉन्शियस माइंड त्याच्यावर प्रोसेस करत राहतं आणि आपल्याला हवे ते रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीनं मिळतात. मागे त्याही वेळेस एकदा असंच झालं. मी असंच कोणत्या तरी संध्याकाळी एक गोष्ट वाचली. बाकीचं दुसरं वाचता वाचता ती एक गोष्ट वाचली, जी गोष्ट मी अगोदरही वाचलेली होती. आपल्या सगळ्यांनाही माहित असेलच. हा एक मनुष्य होता, लाकडी वखारवाला. आणि तो कुठेतरी जात असताना त्याच्या लक्षात आलं की एक सुदृढ मनुष्य आहे आणि तो साधा काहीतरी मोलमजुरीचं काम करतोय. या वखारवाल्याला वाटलं, अरे माझ्याकडे तर लाकडं फोडण्याचं मेहनतीचं काम करायचं असतं आणि हा माणूस तर अतिशय चांगला आहे, याला आपल्या कामावर जर ठेवलं तर आपलाही फायदा होईल आणि त्यालाही आपण मजुरी जास्त देऊ, त्याचाही फायदा होईल. म्हणून ह्या वखारवाल्यानं त्याला स्वतःच्या कामावर अपॉइंट केलं. हा मनुष्य पण खूप खुश झाला की मी खूप सुदृढ आहे म्हणून माझी अपॉइंटमेंट झाली. स्वतःवरच एकदम खुश होता आणि त्यानं पहिल्याच दिवशी भरपूर लाकडं फोडली. पण जेव्हा दुसरा दिवस संपत आला तेव्हा लक्षात आलं कालच्या इतकी लाकडं आज नाहीत फोडता आली. तिसऱ्या दिवशी तर लक्षात आलं की लाकडांची फोडण्याची संख्या अजूनही कमी झाली. तो
बिचारा चिंतित झाला की काहीतरी झालं, माझ्यात एवढी ताकद होती, मी एवढे लाकडं फोडू शकत होतो, पहिल्या दिवशी बघा मी किती फोडले, पण आता नेमकं काय झालंय मला, आता माझ्यातली कदाचित शक्ती चालली की काय. म्हणून तो वखारवाल्याकडे गेला आणि त्याच्या डोक्यात जे काही होतं ते त्याला सांगितलं. आणि मग वखारवाल्याच्या लक्षात आल्यामुळे त्यानं विचारलं, तू तुझ्या कुऱ्हाडीला धार कधी केली होतीस? शार्पनिंग ऑफ द ऍक्स आपण ज्याला म्हणतो. ही गोष्ट मी अगोदरही वाचलेली होती. त्या संध्याकाळी जेव्हा मी रात्री ती गोष्ट वाचली होती, कदाचित सबकॉन्शियस माइंड मध्ये ती रात्रभर प्रोसेस झाली आणि जे आपण एरवी म्हणतो सूरतेस छेडिता गीत उमटले नवे. गोष्ट जुनीच होती, मला अगोदरच्या माहितीतलीच होती, पण जेव्हा पहाटे जाग आली तेव्हा याच गोष्टीचे आणखी वेगळे वेगळे डायमेन्शन्स माझ्या लक्षात आले. लक्षात हे आलं की हा माणूस जो होता, सुदृढ मनुष्य जो होता, तर त्याला असं वाटलं की तो एकदम म्हणाला सुद्धा की ती कुऱ्हाडीला धार लावण्यात मी माझा वेळ कशाला वाया घालवू, त्याच्यापेक्षा तर उलट मी तेवढ्या वेळामध्ये जास्त लाकडच फोडेन ना. बघा हा, बरेचदा आपल्यालाही तसं वाटत असतं की आपण कामात आहोत, बिझी आहोत, पण ते खरंच प्रोडक्टिव्ह असतं का याचा विचार करायला हवा आपण. माझ्या ऑफिसमध्ये एक महिला कर्मचारी आहे. तिचं एक नेहमीच रडगाणं असतं. ती शेअरिंगच्या रिक्षामध्ये जाते आणि येते. मग या शेअरिंगच्या रिक्षासाठी वाट पाहावी लागते. पूर्ण सीट भरल्याशिवाय तिला निघता येत नाही आणि याच्यामध्ये येताना आणि जातानाही तिचा खूप वेळ वाया जातो आणि प्रत्येक वेळेस तिचं तेच असतं की माझा वेळ वाया जातो, वेळ वाया जातो. मी तिला म्हटलं, बाई ग, तू का नाही टू व्हीलर शिकून घेत? तिचं उत्तर होतं, मॅडम कसा वेळ काढू मी सकाळी उठल्यापासून हे 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 सगळं करत असते. बागडे सरांनी पण सांगितलं की आपल्याला व्यायामाचा वेळ कधी नसतो. मला असतो बरं, मी नेहमीच 1 तास करतेच डेफिनेटली. थँक्यू. वेळ काढला तर नक्की मिळतो. मग तिचं म्हणणं असं होतं की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मला एवढे सगळे कामं असतात, मी टू व्हीलर शिकण्यासाठी वेळ काढू कुठून? मी तिला पूर्ण कॅल्क्युलेट करून दाखवलं की तुझी अजून 20 वर्ष सर्व्हिस राहिलेली आहे. दररोज तुझा रिक्षाच्या वेटिंग मध्ये एवढा वेळ जातोय. 20 वर्षात टोटल इतका वेळ जाणार आहे. टू व्हीलर शिकण्यात किती वेळ जाणार आहे? पण तरी सुद्धा तिला कदाचित ते पटलं नाही. अजूनही ती शेअरिंगच्याच रिक्षाने येते आणि मग मला तेही एक लक्षात आलं की खरंच आपण अशा रीतीनं आपला वेळ व्यवस्थित युटिलाइज करतो का? व्यवस्थित समजावून घेतो का की खरंच वेळ कुठे इन्व्हेस्ट करायला हवाय? वेळेसाठी मी इन्व्हेस्टमेंट हाच शब्द वापरते. पैशाचे इन्व्हेस्टमेंट एखाद्या वेळेस इकडे तिकडे झाले तर चालू शकेल, गेलेला पैसा पुन्हा कमवता येईल, पण गेलेला वेळ खरंच नाहीच कमवता येत. म्हणजे फक्त टाइम अँड टाईड वेट फॉर नन असं शाळेच्या भिंतीवर वाचून उपयोग नाही. त्याचं स्वतः आपण इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे. आणि मग ती पण एक बाब लक्षात आली की यानं अशा रीतीनं लाकडं फोडण्यात जास्त मी वेळ घालवेन, पण कुऱ्हाडीला धार लावण्यात माझा वेळ वाया घालवायचा नाही, असं चुकीचं ॲझम्पशन त्याचं होतं. त्याच्यानंतर पुन्हा माझ्या हे पण लक्षात आलं, अरे आपण श्रम विभागणी ज्याला म्हणतो ती इथे सुद्धा तर उपयोगाची ठरते ना. म्हणजे कदाचित या वखारवाल्यानं स्वतःच जर श्रम विभागणीचं तत्व अंगीकारलं असतं तर त्यांना आणखीन दुसरा एक लेबर फक्त कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी ठेवलेला असला असता आणि जेव्हा या सगळ्या लाकडं फोडणाऱ्या लोकांचा लंच टाइम होतो त्यावेळेसच हा माणूस येऊन कुऱ्हाडीला धार लावून गेला असता. कदाचित हे बाकीचे माणसं लाकडं फोडण्यात तरबेज असतील, कुऱ्हाडीला धार लावण्यात कदाचित असणार पण नाही. त्याच्यामुळे श्रम विभागणीचंही तेवढंच महत्व आहे. पुन्हा माझ्यातली प्रशासक पण जागी झाली आणि लगेच लक्षात आलं की हा माणूस दिवसेंदिवस त्याची प्रोडक्टिव्हिटी कमी होते, याला तो जसा जबाबदार आहे तसंच हा सुपरवायझर कॅटेगरीतला लाकडी वखारवाला सुद्धा जबाबदार आहे. म्हणजे स्लॅक सुपरविजनच्या अंडर त्याच्यावर पण ऍक्शन घ्यायलाच हवी आहे. लगेच तेही लक्षात आलं. मग अशा परिस्थितीमध्ये महत्वाची बाब हीच आहे की सूरतेज छेडिता गीत उमटले नवे हे तेव्हा होतं की जेव्हा आपण एकाच गोष्टीचा वेगळ्या वेगळ्या अँगलने, वेगवेगळ्या डायमेन्शन्सने विचार करायला लागतो. आणि मग अशा वेगळ्या वेगळ्या डायमेन्शन्सने विचार करायला लागत असताना तुम्हा सर्वांच्याही पण लक्षात येईल जे रत्नपारखे मॅडमनेही सांगितलं, बागडे सरांनीही सांगितलं आणि त्याचाच मीही पुनरुच्चार करणार आहे. नो डाऊट डॉक्टर, इंजिनियर हे फील्ड्स अतिशय महत्वाचे आहेत. समाजासाठी ते कायमसाठी उपयुक्तच राहणार आहेत, कारण ते दोनही प्रोफेशन असे आहेत की जोपर्यंत समाज आहे तोपर्यंत या दोन प्रोफेशन्सची गरज आहेच. पण फक्त हे दोनच प्रोफेशन्स आहेत असंही नाही. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रोफेशन्स आहेत, आपण त्याही प्रोफेशन्स कडे जरा बघितलं पाहिजे.
सध्याच्या काळामध्ये कोणत्या प्रोफेशनची चलती आहे हे बघण्याच्या ऐवजी मला असं वाटतं एक 5-7-8 वर्षांनंतर जेव्हा तुम्ही ओपन कॉम्पिटिशन मध्ये बाहेर आलेले असाल तेव्हा काय महत्वाचं आहे याचा दूरदृष्टिकोनातून आत्ताच विचार करणं गरजेचं आहे. मग कदाचित हे लक्षात येईल पाणी व्यवस्थापन अतिशय महत्वाचा भाग ठरणार आहे. आणि माहित आहे का, आपण सगळेच जण केव्हा करतो पाणी व्यवस्थापन किंवा पाणी वाचवायला पाहिजे हे आपल्या कधी लक्षात येतं? उन्हाळ्यामध्ये, जेव्हा नळाला पाणी येतच नाही. तुम्हाला अपरिहार्यपणे पाणी वाचवावंच लागणार आहे. धुण्याचंच पाणी कुठेतरी दुसरीकडे युटिलाइज करावंच लागणार आहे, कारण पाणी नाहीच आहे. पाणी वाचवण्याची खरी आवश्यकता आता आहे, जेव्हा पाऊस पडतोय, भरपूर पाणी उपलब्ध आहे, तेव्हा जर तुम्ही आता पाणी वाचवलं तर उन्हाळ्यामध्ये ते पुरणार आहे. पाणी व्यवस्थापन महत्वाचा भाग आहे, पर्यावरण संरक्षण महत्वाचा भाग आहे, नैसर्गिक संसाधनांची जपवणूक ही हा महत्वाचा भाग आहे. HR ला तर मरणच नाही. ह्युमन रिसोर्स, जेवढं पॉप्युलेशन वाढत जाईल तेवढा हा रिसोर्स वाढत जाईल. त्याच्यामुळे पॉप्युलेशन वाढतंय म्हणण्यापेक्षा या पॉप्युलेशनचा अतिशय व्यवस्थित पद्धतीने वापर कसा करून घ्यायचा याही फील्डमध्ये तुम्ही आलात तर तेही फील्ड तुमच्यासाठी फार महत्वाचं ठरेल. फूड टेक्नॉलॉजी तेवढीच महत्वाची आहे, नॅनो टेक्नॉलॉजी तेवढीच महत्वाची आहे. असा थोडासा वेगळा विचार केला तर नक्कीच आपल्याला वेगळे वेगळे करिअरचे ऑप्शन्स दिसतील आणि आपण तिथे जाऊ शकू. अर्थात हे एवढं सोपं नाही याची मला जाणीव आहे, कारण रुळलेल्या वाटा सोडून जेव्हा तुम्ही तिसरीकडे जायचा विचार कराल तेव्हा भरपूर लोक तुम्हाला बरंच काही सांगण्यासाठी येतील. आपल्याकडे नेहमीच ते आहे ना की लोकांचा विचार आपण अगोदर करत असतो. मग अशा परिस्थितीत खरंच लोकांचा आपण विचार केला पाहिजे का? कोणत्या लोकांना कितपत महत्व दिलं पाहिजे हे तर आपणच ठरवायला हवं ना. म्हणजे राईट बंधूंनी जेव्हा विमानाचा शोध लावायचा ठरवला, अगोदर तर ह्या राईट बंधूंना स्वतःच उडायचं होतं. नंतर लक्षात आलं स्वतः काही उडणं शक्य नाही, म्हणून एखादं आपण काहीतरी मशीन बनवूया ज्याच्या सहाय्यानं आपण उडू. सगळ्यांनी काय स्वागत केलं असणार आहे का त्यांचं? हा बस बनवा मशीन, आम्ही पण तुमच्या त्या मशीन मध्ये बसू. अजिबात नाही. सगळ्यांनी त्यालाही मूर्ख ठरवलं, फालतू वेळ वाया घालवतायत, काही अक्कल नाही वगैरे वगैरे भरपूर त्यांनाही म्हटलं. पण ते आपल्या विचारांवर ठाम होते. आपण हे ध्येय नक्की अचीव करू शकतो याची त्यांना पूर्ण खात्री होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांच्या कोणत्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं हे त्यांना परफेक्टली माहित होतं. म्हणून या सगळ्या बोलण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि मग जे अचीव करायचं ते अचीव केलं सुद्धा. मध्यंतरी एक दिवस असं झालं की अचानक मला बाहेर जाण्याची गरज पडली. ऑफिसची गाडी नव्हती, मला माझ्याच घरची कार काढणं गरजेचं होतं. आणि जेव्हा मी कारच्या जवळ गेले तेव्हा लक्षात आलं की आज त्या मामांची सुट्टी होती, त्याच्यामुळे कार काही पुसलेली नाही. म्हटलं ठीक आहे, कार पुसली नाही तर त्यात काय प्रॉब्लेम आहे की आपण आहोत तेवढे इंडिपेंडंट, आपण कार पुसून घेऊया. म्हणून मी कारचा तो समोरचा सगळा काच पुसला, कारचा एकदम मागचा काच पुसला, दोन्ही रिअर व्ह्यू मिरर पुसले आणि माझ्या ड्रायव्हिंग सीटवर जायला लागले. हे सगळं हसबंड बघत होते खिडकीतून. लगेच ते म्हणाले, अगदी बाकीची पण कार पुसला, नुसतं एवढंच काय पुसलं, किती धूळ आहे त्याच्यावर. मी म्हटलं नको, मला माझं व्हिजन क्लिअर होणाऱ्या सगळ्या गोष्टी मी पुसल्यात, माझं व्हिजन क्लिअर आहे, बाकीचं मी नाही पुसलं तरी मला चालतं. अशी धूळ भरलेली कार घेऊन जाणार का? म्हटलं हो, मला काही हरकत नाही ती धूळ भरलेली कार घेऊन जाण्यात, लोक नावं ठेवतील. म्हटलं मग लोकांनी यावं आणि कार पुसून द्यावी. लगेच हसबंड म्हणाले, लोक कशाला कार पुसून देतील, त्यांचा काय संबंध? म्हटलं हे बरं आहे, म्हणजे मदत करण्यासाठी बोलवलं तर लगेच लोक म्हणतील आमचा काय संबंध आहे, आणि नावं ठेवण्यासाठी मात्र ते अगदी संख्येने मोठ्या संख्येने पुढे येतील. मग त्या लोकांचा विचार मी कशाला करायचा? आणि मग खरोखरच माझी ती धूळ भरलेली सोकॉल्ड कार मी घेऊन गेले. कोणते कोणते लोक काय काय म्हणाले मला त्यांच्याशी काही देणं घेणं नव्हतं, कारण बाकीची सगळी कार पुसण्यातला एक 3-4-5 मिनिटांचा वेळ माझा वाचला याच्यामध्ये मी जास्त समाधानी होते. कारण मला माहित होतं की 1 सेकंदाने सुद्धा ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल गेलेले आहेत. त्याच्यामुळे 1 सेकंद 1 मिनिट महत्वाचा आहे. आणि लोक काय म्हणतील या सगळ्या विवंचनेमध्ये मला माझा वेळ अजिबात वाया घालवायचा नाहीये. लोक अशाच पद्धतीने असतात. आपण नवीन काहीही करायला गेलो की ते सगळ्यात अगोदर नावच ठेवणार, त्याच्यानंतर दुर्लक्ष करणार. कोणीतरी आपल्याला निग्लेक्ट करतं ही आपल्याला फार मोठी अगदी अपमानाची गोष्ट वाटायला लागते. हे लोक निग्लेक्ट करायला लागतात. तरी सुद्धा आपण त्यांना निग्लेक्ट करून आपल्या वाटेवर पुढे जायला लागलो
की मग हे स्तंभित होऊन पाहत बसतात, बापरे हा तर खरंच पुढे चाललाय. आपण तरीही जेव्हा पुढेच जात राहतो तेव्हा मग हेच लोक टाळ्या वाजवायला लागतात आणि एक स्टेज अशी येते की हेच आपल्याला मागे खेचणारे हसणारे लोक जे आहेत ते त्यांच्या मुलांसमोर आपला आदर्श देतात. तसं व्हायचं बरं का? मग अशा सरड्यासारख्या रंग बदलणाऱ्या लोकांना महत्व किती द्यायचं हे तर डिसिजन आपणच घ्यायला हवं की नाही. अर्थात असं डिसिजन घेण्यासाठी आपल्या स्वतःच्या विचारांची क्लॅरिटी आपल्याला असली पाहिजे. विचारांमधला ठामपणा आपल्यामध्ये असला पाहिजे. हा ठामपणा जर बघायचा असेल तर मला गॅलिलिओ फार या बाबतीमध्ये आवडतात. म्हणजे म्हातारे झालेले होते आणि त्यांनी तो सिद्धांत जेव्हा मांडला की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, धर्म मार्तंडांना ते अजिबात पटलं नाही. त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. जेलमधल्या यातना त्यांना अजिबात सहन व्हायला तयार नव्हत्या. म्हणून त्यांनी सांगितलं की काहीही करा पण मला जेलमधून बाहेर काढा. या धर्म मार्तंडांनीच त्यांच्या समोर प्रपोजल ठेवलं की तुम्ही आम्हाला लिहून द्या, तुमचा सिद्धांत खोटा आहे, आम्ही तुम्हाला सोडून देऊ. गॅलिलिओ खूपच वृद्ध झालेले होते आणि यातनांचा खरोखर त्यांना फार जास्त त्रास होत होता. म्हणून शेवटी ते तयार झाले की मी लिहून देतो की माझा सिद्धांत खोटा आहे. त्यांना जेव्हा कागद पेन देण्यात आला आणि ते लिहून देऊ लागले की माझा सिद्धांत खोटा आहे, तेव्हा ते तोंडाने हे पुटपुटत होते, मी काही जरी लिहून दिलं तरी खरा सिद्धांत थोडाच बदलणार आहे. म्हणजे लिहून देताना सुद्धा त्यांच्या डोक्यात तेच होतं की यस, मला अपरिहार्य म्हणून हे लिहून द्यावं लागतंय, पण खरोखरच पृथ्वीच सूर्याभोवती फिरत आहे. ते स्वतः त्याच्यावर ठाम होते. आणि एक गोष्ट आपल्या ही पण लक्षात येईल की बराच डिफरन्स आपल्याला दिसत असतो. प्रत्येक चहावाला प्राईम मिनिस्टर होतो का? याच्या अगोदर किती चहावाले झाले प्राईम मिनिस्टर झाले ते? पेट्रोल पंपवर जा, प्रत्येक अटेंडंट धीरूभाई अंबानी होतो का? मग हा डिफरन्स कशामुळे होतो की एकच जण कोणीतरी प्राईम मिनिस्टर होतो, एकच जण कोणीतरी धीरूभाई अंबानी होतो आणि बाकीचे सगळे जण जिथे होते तिथेच शेवटपर्यंत राहतात. कदाचित दुर्दैवानं आपल्या मुलालाही ते तिथेच चिटकवून टाकतात. हा डिफरन्स कशामुळे येतो? हा स्वतःच्या विचारांमधून येतो. स्वतःची परिश्रम करण्याची तयारी किती आहे त्याच्यामधून हा सगळा डिफरन्स येतो. आणि मग लक्षात येतं की हे असे मोजकेच लोक जे एकदम आभाळाला गवसणी घालणारे आपल्याला दिसतात, त्यांच्यामध्ये हा विचारांचाच भाग एवढा वेगळा असतो की त्याच्या आधारावरच ते तिथे पोहोचतात. आणि म्हणूनच तर एक कोणीतरी सेल्समन त्या दक्षिण आफ्रिकेतल्या त्या एका सिटीमध्ये जातो आणि परत आल्यानंतर आपल्या कंपनीला रिपोर्ट करतो की त्या सिटीमध्ये आपल्या शूज साठी अजिबात मार्केट मिळणार नाही, कारण मी तिथे जाऊन पाहिलं, सर्व्हे केला, तिथलं कुणीही जण पायामध्ये काहीच घालत नाही, त्याच्यामुळे आपल्या शूजला मार्केट उपलब्ध होणारच नाही. आणि त्याच सिटीमध्ये गेलेला दुसरा कोणीतरी सेल्समन आपल्या कंपनीला रिपोर्ट देतो की दक्षिण आफ्रिकेतल्या त्या सिटीमध्ये आपल्याला सगळंच्या सगळं मार्केट काबीज करता येईल, कारण त्या सिटीमध्ये कुणीही पायात काहीच घालत नाही, आपलेच शूज सगळेजण पायात घालतील. सिच्युएशन एकच आहे. जी सगळं त्यांनी पाहिलं ते पण एकच होतं. विचार करण्याची पद्धत फक्त वेगळी होती. म्हणूनच आपल्याला तेही माहित होतं की जेव्हा ते एक 10-12 वर्षांच्या डेव्हिडनं त्या गावकऱ्यांना विचारलं की हा गोलियत जो कोणी आहे, सो कॉल्ड हैवान, अतिशय मोठा प्रशस्त माणूस, त्याला तुम्ही का मारत नाही? तुम्ही एवढे सगळेजण आहात, तो एकटाच आहे, त्याला का मारत नाही? हे सगळे गावकरी म्हणाले, अरे तो केवढा प्रचंड, केवढा अवाढव्य आहे, त्याला मारणं कसं शक्य आहे? हा 10-12 वर्षांचा डेव्हिड म्हणतो आहे की उलट हा अवाढव्य आहे, हा निगेटिव्ह पॉइंट नाही तर पॉझिटिव्ह पॉइंट आहे, कुठेही दगड मारा तर त्याच्या शरीरावर लागणार आहे. विचारांमधला फरक महत्वाचा आहे. म्हणून मोजकेच लोक कुठेतरी पोहोचतात आणि बाकीचे सगळेच जण अतिशय सर्वसामान्य आयुष्य जगत असतात. म्हणून कोणतीही सिच्युएशन कशा पद्धतीनं आपण इंटरप्रिट करतो तेही महत्वाचं ठरतं. या इंटरप्रिटेशनच्या संदर्भानं एक गोष्ट मी सांगेन आणि मग रजा घेईन. एक मनुष्य असाच जंगलामध्ये भटकत होता आणि त्याला एकदम लक्षात आलं की सिंह येतोय. हा ताबडतोब जीव वाचवण्यासाठी झाडावर उंच चढून बसला. त्यानं बघितलं की सिंह येत आहे. त्याचा जीव अगदी पूर्ण मुठीमध्ये. त्याला त्याची काळजी पडलेली की नेमकं सिंह माझ्या झाडाखालून पास होईल तेव्हाच तर फांदी तुटणार नाही ना.
नेमका हा सिंह पास होईल तेव्हाच तर मला चक्कर येणार नाही ना, वगैरे वगैरे काय त्याच्या डोक्यात चालू होतं. सिंह त्याच्या त्याच्या चालीनं तिकडेच येऊ लागला होता आणि यानं अचानक पाहिलं की एक कोल्हा तिथे आहे. या कोल्ह्याचे मागचे दोन्ही पाय इतके इंज्युअर्ड आहेत की ह्या कोल्ह्याला स्वतःला पुढे नेणं शक्यच होत नाही. तो बिचारा कसे तरी ते आपले दोन मागचे पाय ओढत ओढत खुरडत खुरडत पुढे जात आहे. आणि त्याच वेळेस त्याच्या लक्षात आलं की सिंह तर आता फार जवळ आला. या माणसाला लगेच वाटलं की कोणत्याही क्षणी आता हा या कोल्ह्यावर झडप घालणार आणि ह्या कोल्ह्याचा जीव मात्र आता गेलाच. पण टू ही सरप्राईज हा सिंह आला. सिंहानं खूप मोठा मांसाचा तुकडा तोंडात आणलेला होता. त्यानं त्या कोल्ह्यासमोर मांसाचा तुकडा टाकला, आला तसा सिंह निघून गेला. या माणसाला वाटलं यस, परमेश्वर परमेश्वर म्हणतात तो परमेश्वर आहे, सगळ्यांची काळजी घेणारा परमेश्वर निश्चित आहे. म्हणूनच तर हा कोल्हा इतका इंज्युअर्ड झालेला, कदाचित त्याला काही 2-4 दिवसांपासून खाद्य मिळालेलं नसेल, म्हणून हा सिंह म्हणजे परमेश्वरच या सिंहाच्या रूपानं आला आणि त्याला खाद्य देऊन पुढे गेला. खरंच परमेश्वर आहेच. आणि मग त्याच्या लगेच लक्षात आलं त्याला तरी कामाला कुठे आवड असायची, त्यालाही कामाचा खूप कंटाळा. मग परमेश्वर जसा त्या कोल्ह्याची मदत करण्यासाठी सिंहाच्या रूपात आला, माझी पण मदत करण्यासाठी परमेश्वर कोणत्या ना कोणत्या तरी रूपात येईल आणि मला खाऊ घालेल. मग काम कशाला करू मी? झालं, गेला एका दगडावर बसून राहिला. कोणीतरी येईल मला खाऊ घालेल, कोणीतरी येईल मला खाऊ घालेल, परमेश्वर येईल खाऊ घालेल. 1 दिवस गेले, 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. आता पोटात अतिशय भुकेची आग पडलेली, पण त्याला कोणीही खाऊ घालायला तयार नाही. देवाच्या नावानं त्यानं शिव्या घालायला सुरुवात केली. हा परमेश्वर सुद्धा बायस आहे, काहीतरी मोजक्याच लोकांची मदत करतो, माझी मदत करत नाही वगैरे वगैरे. तसाच विचार करत करत पोटात काहीच नव्हतं, ग्लानीमध्ये तो तिथेच झोपी गेला. त्याच रस्त्यावरून एक गुरु जात होते. त्यांनी ते पाहिलं की ह्याला काहीतरी अर्धवट माणूस असा म्हणजे अर्धमेला झालेला माणूस आहे. त्याला पाणी बिणी शिंपडून उठवलं आणि त्याला अगोदर काहीतरी खायला दिलं आणि मग विचारलं की काय झालं, तुझी ही अशी अवस्था कशामुळे झाली? जंगलात जे काही घडलं होतं आणि त्यानं जसं काही इंटरप्रिट केलं तसं सगळंच्या सगळं त्या गुरूंना सांगितलं आणि गुरूंनी त्याला सांगितलं, वेड्या माणसा, तू इंटरप्रिटच चुकीचं केलं. हा परमेश्वर जो आहे तो तुला कोल्ह्याच्या जागी पाहू इच्छित नाही, सिंहाच्या जागी तू आहेस असं तो परमेश्वर समजतोय. म्हणून तू इतरांना मदत करावीस अशी त्याची इच्छा आहे. तू इंटरप्रिट चुकीचं केलं, आता इंटरप्रिट बरोबर कर. स्वतः सिंह आहे लक्षात घे आणि इतरांच्या मदतीला सुरुवात कर. माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सांगण्याचा उद्देश हाच आहे, स्वतःतला सिंह ओळखा. तुम्ही गुणवंत आहात, कीर्तिवंत, यशवंत डेफिनेटली होणारच आहात, पण त्याच्या सोबतच आपण सिंह आहोत आणि इतरांनाही मदत करणं हा पण आपला एक स्वभाव धर्म आहे. हे लक्षात घेतलं तर फक्त तुम्ही एकटेच यशस्वी होणार नाही, तर तुमच्या अवतीभोवती जे सगळेजण आहेत त्या सगळ्यांना घेऊन तुम्ही यश संपादन कराल आणि समाजासाठी ती बाब अतिशय महत्वाची ठरणार आहे. तुमच्या भावी आयुष्यासाठी मी अगदी मनपूर्वक आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच.